नंदुरबार शहरातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे। शहरात आज आयोजित करण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। पोलिसांनी कडक पावले उचलत मोर्चाच्या तयारीत असलेल्या संजय शर्मा यांच्यासह अनेक मोर्चेकऱ्यांना थेट ताब्यात घेतलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरात आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यासाठी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शहरातील मोठा मारुती परिसरात नागरिकांची आणि मोर्चेकऱ्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली होती। मात्र दुसरीकडे जिल्हा पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचं कारण पुरावत या मोर्चाला परवानगी नाकारली होती। पोलिसांची परवानगी नाकारण्यात आल्याचा मेसेज सकाळपासूनच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत होता, ज्यामुळे परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला होता। परवानगी नसतानाही मोर्चेकरी आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने घटनास्थळी तैनात असलेल्या पोलीस प्रशासनाने तात्काळ धडक कारवाई सुरू केली। आंदोलनस्थळी उपस्थित असलेले नेते संजय शर्मा आणि त्यांच्यासोबत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी कायदा हातात न घेण्याचा इशारा देत थेट ताब्यात घेतले। पोलिसांच्या या तत्परतेमुळे मोर्चापूर्वीच आंदोलन उधळून लावण्यात प्रशासनाला यश आले असून सध्या शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या कारवाईनंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलं तापलं असून आगामी काळात त्याचे काय पडसाद उमटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। MDTV न्यूजसाठी प्रतिनिधी नारायण ढोडरे, नंदुरबार। या पोलीस कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा। नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीचे थेट अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद। बिना मोर्चा काढण्याचा आम्ही सगळेच्या सगळे आम्हाला ज्यांनी अटक केलेले, आम्ही आता याच्या पुढे जिथं आम्हाला ते ठेवतील आम्ही जामीन घेणार नाही व आत्तापासून अन्न व जल हे दोघांच्या दोघं आम्ही त्याग करीत आहोत। आता याच्या पुढे आम्हाला जलही घ्यायचं नाही, म्हणजे पाणी प्यायचं नाही व अन्नही घ्यायचं नाही। या शासनाचा प्रशासनाचा धिक्कार करत आम्हाला निषेध नोंदवायचा आहे व ते नोंदवत असताना आमचा प्राणही गेला तर आम्ही मागे हटणार नाही। आता एकदा ठरलं ते ठरलं आहे। हे नंदुरबारला कलंक नाव लावणारे नालायक पोलीस विभागाचा निषेध करत करत कत्तल गाणे चालतात, मोर्चा चालत नाही। प्रत्येक ठिकाणी दंगली घडवणाऱ्या वृत्तीचे लोक कसाई वाड्यापासून ते सगळे चालतात, कारण की ते चिरमिरी देतात। आम्ही चिरमिरी देत नाही, चिरमिरीला आळा घालतो, म्हणून हा सगळा प्रकार आहे। याचा निषेध